नमस्कार. वास्तू मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. घर बांधताना सर्वात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे भूखंड, ज्याला आपण प्लॉट असे म्हणतो. पण खेदाची बाब अशी की जवळपास 90% लोकांना आपण ज्या प्लॉटवरती किंवा ज्या जागेवरती घर बांधणार आहोत ती जागा वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे की अयोग्य ह्या गोष्टीविषयी पुरेशी कल्पना नसते. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण आपली वास्तू ही अगदी 99% वास्तुशास्त्रानुसार जरी बांधलेली असली तरी समजा त्या प्लॉटमध्ये किंवा त्या जमिनीमध्ये काही दोष असतील तर त्याचा परिणाम त्यावर बांधलेल्या वास्तूवर देखील होतो आणि आपल्याला वास्तू दोषांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपण ज्या प्लॉट किंवा जागेवरती घर बांधणार आहोत ती जागा आपल्यासाठी शुभ फळ देणारी आहे की अशुभ फळ देणारी आहे हे कसे ओळखायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वास्तुशास्त्रातील अधिकृत ज्ञान माहिती अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि सोबतच तुमचा वेळ आणि पैसा यांची बचत होईल. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी मी काही अशा प्रो टिप्स तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. वास्तुशास्त्रामध्ये एखादी जमीन किंवा प्लॉट हा घर बांधण्यासाठी योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्यासाठी काही प्रमुख गोष्टींचा विचार केला जातो, जसे की प्लॉटचा आकार, उतार, प्लॉट लगतचे रस्ते, सभोवतालची भौगोलिक रचना आणि जमिनीचा पूर्व इतिहास. तर त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट येते ती म्हणजे प्लॉटचा आकार. जमिनीची परीक्षा घेताना प्लॉटच्या आकाराचा विचार करावा लागतो. विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथामध्ये प्लॉटच्या आकारानुसार कोणता प्लॉट योग्य किंवा कोणता प्लॉट अयोग्य हे सविस्तर सांगण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्रानुसार जो प्लॉट चौरसाकृती किंवा आयताकृती असतो हा प्लॉट सर्वश्रेष्ठ मानला जातो. वर्तुळाकार प्लॉट हा सर्वांगीण प्रगती व धनवृद्धी तसेच शैक्षणिक प्रगती करणारा असतो. षटकोनी आकाराचा प्लॉट हा देखील धनलाभ व ऐश्वर्य देणारा असतो. गोमुखी प्लॉट जो प्लॉट समोरून गायीच्या तोंडासारखा निमुळता असेल आणि पाठीमागचा भाग रुंद असेल तर त्यास गोमुखी प्लॉट असे म्हणतात. असा प्लॉट घर बांधण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. व्याघ्रमुखी प्लॉट जो प्लॉट सिंहाच्या तोंडाप्रमाणे समोरून रुंद व पाठीमागे निमुळता असेल त्याला व्याघ्रमुखी प्लॉट असे म्हणतात. असा प्लॉट व्यवसायास चांगला असतो मात्र घर बांधण्यासाठी चांगला नसतो. प्लॉटची भौगोलिक रचना ज्या प्लॉटचा उतार पूर्व तसेच उत्तर दिशेकडे असतो तो प्लॉट लाभदायी मानला जातो. या उलट ज्या प्लॉटचा उतार दक्षिण तसेच पश्चिम या दिशांना असतो असा प्लॉट हानिकारक फळे देणारा असतो. प्लॉटच्या मध्यभागी चढ व इतर दिशांना उतार असणारा प्लॉट हा देखील सर्वोत्तम मानला जातो. प्लॉटच्या फक्त उत्तर किंवा पूर्व दिशेला वाढ म्हणजेच एक्सटेन्शन असणे चांगले असते, पण आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम व वायव्य या दिशांमध्ये प्लॉटमध्ये वाढ असल्यास चांगले नसते. सोबतच प्लॉटचा कोणत्याही दिशेतील भाग कट होणे देखील चांगले नसते. प्लॉट भोवतीचे रस्ते प्लॉटच्या उत्तर व पूर्व दिशा यापैकी कोणत्याही एका दिशेला किंवा या दोन्ही दिशांना रस्ता असेल तर असा प्लॉट घर बांधण्यासाठी सर्वोत्तम. ज्या प्लॉटच्या दक्षिणेला रस्ता असतो असा प्लॉट व्यापारी उपयोगासाठी चांगला पण घर बांधण्यासाठी वर्ज्य करावा. प्लॉटच्या पश्चिमेला रस्ता असेल तर असा प्लॉट चांगली तसेच वाईट अशी संमिश्र फळे देणारा असतो. ज्या प्लॉटमध्ये रस्ता येऊन संपतो असा प्लॉट अजिबात घेऊ नये. आणि व्हिडिओच्या शेवटी सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी ज्यांचा विचार प्लॉट खरेदी करताना नक्की केलाच पाहिजे त्या पुढील प्रमाणे. पहिली गोष्ट, ज्या एरियामध्ये आपण प्लॉट घेणार आहोत त्या एरियामध्ये पूर्वी दलदल किंवा पाणथळ प्रदेश होता आणि आता त्या जागी भरावा करून प्लॉट पाडलेले असतील तर अशा ठिकाणी प्लॉट शक्यतो घेऊ नये, कारण अशा ठिकाणी घर बांधकामासाठी मजबूत पाया मिळणे अवघड असते. आणि जर समजा तुम्ही पाईल फाउंडेशन करणार असाल तर त्याचा खर्च देखील प्रचंड आहे. दुसरी गोष्ट, अशी जागा ज्याचा वापर पूर्वी तेथे जाण्यासाठी किंवा दफनभूमी म्हणून केला गेलेला असेल आणि आता तेथे प्लॉटिंग केलेले असेल तर अशा ठिकाणी प्लॉट घेऊच नये किंवा प्लॉट घेण्यापूर्वी वास्तुतज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. तिसरी गोष्ट, अशी जागा ज्याच्या जवळपास नाला वाहत असेल किंवा एखादे डम्पिंग ग्राउंड असेल म्हणजेच एकंदरीत अशा ठिकाणी जिथे गाडीचे साम्राज्य असेल अशा ठिकाणी रोगराई पसरते आणि आपल्या आरोग्यावरती दुष्परिणाम होतात. त्यामुळे प्लॉट खरेदी करताना दक्षता घ्यावी.
आता हे झालं नवीन प्लॉट खरेदी करताना करावयाच्या गोष्टींचा विचार. पण ज्या लोकांनी ऑलरेडी प्लॉट घेतलेले आहेत आणि ते वरील निकषांमध्ये बसत नाहीयेत, किंवा काही असे लोक जे आहे ते जुनं घर पाडून त्या ठिकाणी नवीन बांधणार आहेत, तर अशा वेळेस त्या जागेमध्ये वास्तुशास्त्रानुसार योग्य ते उपचार करून बऱ्यापैकी वास्तुदोष नाहीसे करता येतात. त्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. जर तुम्ही एखाद्या जाणकार वास्तुतज्ञांना तुमची जागा किंवा प्लॉट किंवा जुनं घर दाखवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवेत ते देखील कळवा. सोबतच काही तुमच्या सूचना किंवा अभिप्राय हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.